पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्हाला जे समजायचे ते समजा, पण दागिने आणि तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आणून द्या। चल मुक्ता, स्वयंपाकघरात जाऊ। हो पण चल चल। हाँ काय झालं मामा? तुम्ही कुठे निघाला होतात का? तुझ्याचकडे। अरे तुझ्याचकडे येत होतो, बरं झालं तूच आलास माझ्याकडे। माझ्याकडे? हा का? अरे असं काय करतोस? बाजार समितीच्या निवडणुका आल्या आहेत आणि आपले दाजी काय वन साइड जिंकणारच आहेत। आपण दरवर्षी नाही का धमाल जल्लोष करतो ते? मग जल्लोष तर होणारच, पण मी काय म्हणतो, आपला तो धमाल जल्लोष तुफान जल्लोष मध्ये बदलला तर? तुफान जल्लोष म्हणजे? मामा अरे दाजींच्या स्वागतासाठी आपण फटाके वाजवणार आहोत ना, त्यातलाच एखादा विनाशकारी स्पेशल फटाक्याने मुक्ताचा जीव घेतला तर? बुम बुम बुम। आणि बघ, समजा त्यातूनच ती वाचली तर ती इतकी भाजली असेल की सारंग तिच्या बरोबर आयुष्य काढू शकत नाही, आणि मग काही दिवसानंतर तो तिला सोडून आर्या बरोबर लग्न करेल। काय? वा वा मामा, वा काय डोकं लावलंय, कमाल। तुम्हाला मानलं बरं का मामा। ही गोष्ट आता दादांना सांगून येतो, दादा एकदम खुश होतील। अरे नको, त्यांना सांगू नकोस। अरे त्यांना सरप्राईज देऊया, डबल धमाका, एकाच दिवसात 2 विजयाचा आनंद। म्हणजे एक त्यांच्या निवडणुकीच्या विजयाचा आणि दुसरा मुक्ताच्या चिंध्या चिंध्या। बुम बुम। आहे की नाही मामा? हा, हे सगळं आपण घडवणार कसं? आशा, या हातातलं काम संपव आणि पुऱ्या करायला घे। अगं बाई माधवी, हा कुठला तांदूळ आहे? भाताचा आहे। नाही, तांदूळ भाताचाच असतो की नाही, लापशीचा नसतो। अगं मला म्हणायचं होतं, ह्याला अजिबात सुगंध नाहीये ग। म्हणजे तुला सांगते, आमच्या घरी जेव्हा आम्ही तांदूळ शिजायला टाकतो ना, तेव्हा असा घमघमाट सुटतो। आमचे हे लगेच म्हणतात मला, वाढायला घेतेस का? मला नाही ना तुमच्याकडे जेवायला। कुकर लावा आधी। अगं झालं का? हा, आता गाजर किसायला घे। आज की नाही गाजर हलवा बनवायचा की नाही? चालेल। गाजर कुठे? आधी किसणी घे। गाजर गाजर कुठे विचारते? किसणी। पाहिलंस का माधवी, पिल्लू जत्रेत हरवलेलं दिसतंय। वहिनी अगदी हाताला धरून फिरवते। आत्या, ती आत आली ना? अगं हो, खरंच की। तू आत कशी काय आलीस ग? तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही, बाहेर काढलं होतं ना तुला? वहिनी, हिला आम्ही बाहेर काढलं होता, हिचा अधिकार नाहीये इथे यायचा। हिला का घेऊन आलीस तू? पण माफ करा, कदाचित तुम्हाला कुणाला ऐकायला आवडणार नाही, पण ह्या घरचे सगळे अधिकार मी माझ्याकडे घेतलेत ह्या क्षणापासून। त्यामुळे कुणी कुठे असावं कुठे नसावं याचा निर्णय मी घेईन, आणि या निर्णयानुसार
मुक्ता माझ्याबरोबर आणि इतर बायकांबरोबर स्वयंपाकघरामध्येच असेल, आपल्यातलीच एक म्हणून. नाही या वहिनी, नाही, अजिबात नाही या वहिनी. अगं ही आपल्यातली कशी काय होऊ शकते? हिच ताट पेला वाटी सगळं मी वेगळं ठेवलंय. हिच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला सांगितलंय मी आशाला. आणि कसं आहे ना वहिनी, रस्त्यातला एखादा दगड त्याला आपण समजा शेंदूर फासला तर त्याच्या समोर जाऊन आपण हात जोडू, त्याला देवही मानू, पण त्याच्यासाठी मंदिर बांधायचं नसतं, कळलं ना? आणि आता राहिला प्रश्न जबाबदाऱ्याचा, तर त्या सगळ्या माझ्यावरच आल्यात. म्हणजे दादाला माहिती आहे काय आर्या? हो, आणि मीच सांगितलंय दादांना. आणि तुम्हाला माहिती आहे ना, दादा माझा शब्द टाळत नाहीत. अच्छा, म्हणजे घोळ इथूनच सुरू झालाय तर. म्हणूनच हे आले होते बहुतेक माझ्याकडे. घोळ? कसला घोळ? आणि कोण कोण आले होते? तुमचे दादा स्वतः आले होते माझ्या खोलीत आणि त्यांनी मला सांगितलं की घरचे सगळे अधिकार घे म्हणून. घराची जबाबदारी कशी काय टाळू शकतेस तू? ठीक आहे, माझ्याकडे लक्ष नाही तुझं, पण घराकडे दुर्लक्ष कसं करतेस तू? त्या घरातल्या सगळ्या बायकांनी या घराचा खेळ खंडोबा करून ठेवलाय, भातुकलीचा खेळ केलाय. अगं त्या आर्याने तुझ्याकडनं या सगळ्या जबाबदाऱ्या खेचून घेतल्या आणि आता त्या अंबिकाच्या हातामध्ये देऊन बसले ती. आता रावदादा म्हटल्यावर नाही, पण मी काय म्हणते, तुम्ही आता रावदादांच्या खोलीत राहायला जाणार? माधवी, ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू नको इतका त्रास करून घेऊस त्याचा. आणि वंच कसं असतं ना, स्वयंपाकघरात फक्त पोट भरण्यासाठी अन्न नाही शिजत. घास जेव्हा जिभेवर ठेवला जातो ना, तेव्हा त्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद असायला हवा. प्रत्येक घरातली स्त्री जेव्हा स्वयंपाकघरात स्वयंपाक करते, तो आपल्या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान बघण्यासाठी, त्याच्यासाठी ती तंगडतोड करून उभी असते स्वयंपाकघरात. आणि त्यासाठी स्वयंपाकघरावर अधिकार नाही, प्रेम गाजवायला लागतं. पण सर, आर्याने सगळे अधिकार तुमच्याकडे दिलेत, म्हणजे दागिने सुद्धा तुमच्याकडेच दिले असतील ना? या चिमणीचा हा चिमणा या काडीपासून सुरुवात करतोय. हे दागिने तू आतलं पोन ठेव, मी आलोच. काय झालं? हो, असा का चेहरा केलाय तुमचा काळीच मागून घेतल्यासारखा? नाही, काही नाही. ठीक आहे, मग ते सगळे दागिने माझ्याकडे आणून द्या. पण मला प्रत्येक दागिना मोजून घ्यायला लागेल आणि त्याच्या योग्य जागेच ठेवायला लागेल. आणि दागिने माझ्या खोलीत आणून द्या. मुक्ता, चल आपण जाऊया खोलीत. त्या दागिने खोलीतच आणून देते. आशा, हा आजचा मेनू काय आहे? अंबिकाताईने स्पेशल मेनू सांगितला होता.
गाजराचा हलवा, मसाले भात, पुरी भाजी, बटाट्याची भाजी, पापड. हा पर हा स्पेशल मेनू काय स्पेशल मेनू वाटत नव्हता बघा. हा पर आता वाटायला लागले. वंस, याल ना दागिने घेऊन? या, वाट पाहते मी तुमची. बरं झालं तुम्ही इथे आहात. अहो मी तुम्हाला फोन लावत होते. अरे हे काय काय? तुम्ही दागिने विकून आलात? अगं पण- आणि दुसरा दागिना परत घ्यायला आलात? अरे देवा, आता मी काय करू? आता तुम्ही अंबिके, थांब. अंबिके, थांब काय? अहो हे बघा, अलीबाबा 40 चोरातले गुण माझ्या ह्या एका चोरातला कुठून कुठून भरले. दागिना कुठे विकलात सांगा. आताच्या आता तो घेऊन या. मला माहिती आहे आता. दागिने विकायला मी बाहेर गेलोच नव्हतो. ती अतिशहाणी मुक्ता CCTV बनून माझ्यावर लक्ष देत होती. हो, मोठा गोळ झालाय. वहिनी पण आता रणांगणात उतरलीये. तिने सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेतल्यात आता. बरं झालं तुम्ही नाही विकून आलात ते. नाहीतर एकही दागिना कमी झाला असता असं वहिनीला जर कळलं असतं ना, तर आपल्याला तिच्या आयुष्यातून कमी व्हावं लागलं असतं कायमचं. ह्या मुक्ताच्या तर ना, अहो थँक्यू म्हणा ना तिला. तू काय डोक्यावर पडली आहेस? हो, असं काय? तिने तुम्हाला सांगितलं ना नका जाऊ म्हणून? चला, मी सगळे दागिने परत देऊन येते. काय? हे दागिने परत द्यायचे? हो ना, तर वहिनीने मागितलेत, परत द्यावेच लागणार ना. व्यवस्थित मोजून ठेवा. ठेवशील ना मोजून? द्याल ना आधी? नाही नाही, तर उगाच माझ्यावर संशय घेशील ना. काय ह्या जगात आपल्या माणसावर आरोप करणं इतकं सोपं दुसरं काही नाहीये. नाही, बरं झालं तुम्हाला समजलं वंस. नाही, तशा समजूतदारच आहात तुम्ही. कसं आहे ना, ही जबाबदारी माझ्याकडे होती. किती ग बाई, किती ती जबाबदारी. आता ही माझी जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवलीये. आता तू हे जबाबदारीने सांभाळ. कळलं? सांभाळशील ना जबाबदारीने? आता जबाबदारीने हे सगळं मी मोजून घेऊ का? हा. वंस, धन्यवाद. सगळे दागिने बरोबर आहेत. आहेत का? आहेत ना बरोबर? हो, आहे. येते मग. वंस, एक मिनिट. यापुढे मुक्ताला घरात कुठलंही काम करताना अडवायचं नाही, कारण तुमच्या इतकंच हे घर तिचं सुद्धा आहे. जमणार नाही. वहिनी, कसं आहे ना, मी दादाच्या विरोधात जाणार नाही. कारण या घरात माझ्या दादाची सत्ता आहे. आणि जबाबदारी निभावणं आणि सत्ता गाजवणं यात खूप मोठा फरक आहे. इतका फरक जसा आर्यानी या घरची सून असणं आणि मुक्तानी या घरची सून होऊ पाहणं, यात जितका फरक आहे ना,
तितका फरक. शहाणपणा शिकवते. अंबिका, काय 1 मिनिट. काय त्या मुक्ताची वाट लावायला एक जोरदार प्लॅन आखलाय मी. हो काय प्लॅन आहे? खूप मोठी चूक केली आहे तिने. माझ्या मिशन लूटमार योजनेमध्ये जर कोणी आडवा आला तर त्याला सोडणार नाही मी. हळू बोला. हो पण प्लॅन काय ते तर सांगा. सरप्राईज. काय काय सरप्राईज? लवकरच असा एक फटाका फुटेल की त्याच्या स्वप्नाच्या चिंध्या चिंध्या. बुम बुम. हो पण सरप्राईज काय ते तर सांगा ना. जास्त चर्चा नकोय. थोडी वाट बघ, लवकरच कळेल तुला. सांगायचं नव्हतं ना, पण सुरुवात कशाला केली? प्लॅन आहे आणि बुम बुम. मोठी आई, हा दिवा. मुक्ता, आपण कुठलंही चांगलं काम करायच्या अगोदर दिवा लावतो. माझा विश्वास आहे ह्या दिव्याची ज्योत आपल्या घरामध्ये आनंद आणि चैतन्य निर्माण करेल. ह्याचा प्रकाश प्रत्येकाच्या मनातला अंधकार दूर करेल. वय, मला लय वाटत या घरातल्या लोकांच्या मनातला एकमेकांविषयीचा राग दूर व्हावा. तुमच्या मनातलं प्रेम आणि शांती घरभर पसरावं. काय भारी वास येतोय. कसला आहे हा? मुक्ता, हा जो दिवा लावलाय ना त्याच्यामध्ये पितांबरीचं दीपशक्ती दिव्याचं तेल घातलंय. त्याला ना लव्हेंडरच्या फुलांचा वास आहे. तो सुगंध घरभर पसरला आणि तोच तुला येतोय. दिव्याच्या तेलाला एवढा भारी वास? हो, मस्तच आहे. हे दीपशक्ती दिव्याचं तेल खास पूजेच्या दिव्यासाठी वापरलं जातं. हे तेल वापरलं ना की दिवा जास्त वेळ तेवत राहतो. काजळी कमी धरते, धूर कमी होतो, त्यामुळे मनशांती मिळते, आनंद वाटतो आणि एकाग्रता सुद्धा वाढते. दिव्याच्या तेलाला एवढा भारी वास आणि या दिव्याची ज्योत लय प्रखर आहे. हो. देवा, मला पण या दिव्यासारखी शक्ती दे आणि माझ्या वागणुकीने या घरात सुखाचा प्रकाश पसरू दे. मुक्ता, या दीपशक्ती दिव्याचं तेल, वात आणि ज्योत एकत्र येऊन अंधकाराचा नाश करतात. तसंच तू, मी आणि आजी आपण तिघी मिळून या घरावर आलेला अरिष्ट दूर करून टाकू. आणि माझी खात्री आहे दीपशक्तीचा दिवा आपली प्रत्येक प्रार्थना पूर्ण करेल. वय, खरंच लय भारी आहे. मोठी आई, तुम्ही या घराच्या जबाबदाऱ्या परत तुमच्याकडे घेतल्यात, हे लय चांगलं केलं. मला खरंच लय आनंद वाटला. फक्त नुसतं जबाबदाऱ्या नाही घेतल्या तर मी माझ्या निर्णयावर तर ठाम राहणार आहे आणि हट्टच करणार आहे. मला मुक्ता सून म्हणून हवे आणि तीच माझी सून असेल. आणि वंच म्हणाऱ्या ना ते अगदी बरोबर आहे. माझ्याकडे सत्ता नाहीये, फक्त जबाबदाऱ्या आहेत. ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये महत्वाची जबाबदारी आहे ती तुला या घरची सून करून घेणं. त्यामुळे या घराचं, घरातल्या माणसांचं भवितव्य उज्ज्वल होईल. पण त्यासाठी मुक्ता, हा नगरकर घराण्याचा हार तुझ्या गळ्यात यायला हवा. मी जे म्हणाले होते ते विसरलीस का? तू जर हिला सून म्हणून स्वीकारलंस
तर मी काय करेन हे तुझ्या लक्षात नाहीये का? परत एकदा सांगते, जर तू तिला या घरात घेऊन आलीस तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन आणि तू मला बघण्यासाठी आयुष्यभर तडफडशील.